मागील काही दिवसांपासून काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मतचोरीचे भाजपवर आरोप करत असल्याने चांगले चर्चेत होते. मात्र आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले असून एका ठिकाणी उशिरा गेल्याने त्यांना एक शिक्षा सुद्धा देण्यात आली आणि त्यामुळे ते चर्चेत आहेत. तर झालं असं की मध्य प्रदेशातील पचमढीत सुरू असलेल्या काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधींना 2 मिनिटांचा उशीर झाला होता. त्यामुळे शिबिरातील अनुशासन मोडल्यामुळे राहुल गांधी यांना 10 पुशअप काढण्याची शिक्षा देण्यात आली. काँग्रेसचे मीडिया समन्वयक अभिनव बिरोलिया यांनी यानंतर सांगितलं की शिबिरात कडक अनुशासन पाळलं जातं आणि कोणालाही विशेष वागणूक दिली जात नाही. त्यामुळे राहुलजींसाठी सुद्धा काही नवीन नाहीये. आमच्या पक्षात सर्व समान आहे. भाजपसारखी बॉसगिरी इथे चालत नाही. 2028च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला असून 11 नोव्हेंबरला तो संपणार आहे. यानंतर भाजप प्रवक्ता शहजाद पुनावाला यांनी राहुल गांधी यांच्यावरच टीका करत म्हटलंय की राहुल गांधी हे एलओपी म्हणजेच लीडर ऑफ टुरिझम अँड पार्टी असं आहेत. निवडणुका बिहारमध्ये होत आहेत आणि ते पचमढीमध्ये दौरे करतायत आणि पराभवानंतर ते पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे निवडणूक आयोगालाच दोष देतील असं त्यांनी म्हटलेलं आहे.